वाजले आहेत जवळपास 10:30 वाजले गेलेला हॉस्पिटलला. आणि जसं आम्ही आज निघणार होतो मॉर्निंगला, कारण गाड्या घेऊन जायचं होत्या गावाकडे. ॲक्च्युली गोंदियावरून पासिंग असल्यामुळे तिथून नेम प्लेट चेंज करावं लागत आहे. येते नळ बंद कर 2 मिनिट. एक गाडी गावाकडे नेण्यात आली आहे ऑलरेडी, माझी स्कूटी. बाईकचं नंतर करणार आहोत. सो बघू आता कसं काय प्लॅन होता. आणि जसं मागे सगळं सामान ठेवलं होतं यासाठी की मे बी आता फक्त बाईकनेच जावं लागलं असतं, पण थोडंसं प्लॅन चेंज केलं. गाडीच घेऊन जातो सगळे सोबत. आणि आजपासून प्रोग्राम स्टार्ट होत आहे. ॲक्च्युली 2 ठिकाणी लग्न आहेत. सो काही जे हळदीचे प्रोग्राम आहे ते आज अटेंड करणार आहोत आणि बाकी मग उद्यापासून गावाकडे म्हणजे घराजवळचे जे लग्न आहेत ते स्टार्ट होणार आहेत. सो तर बघू आज पोहोचण्यावर डिपेंड आहे, किती वाजे पोहोचतो त्यानुसार मग तिकडूनच डायरेक्ट हळदीसाठी मे बी आम्ही निघून जाऊ. जो सामान आहे तो मागेच घेऊन गेलो, पण आता काही एक ॲडिशनल लग्न अटेंड करावं लागलं. सो त्याचे कपडे मी फक्त आता पॅक केले. चला आवरून घेते आधी. काकूला पण आज लवकर यायला सांगितलं आहे. चला, गरमी एवढी बेकार आहे. कालपासून खूप जास्त टेम्परेचर वाढलेलं, म्हणजे एकदम मे महिन्यात ज्या पद्धतीने टेम्परेचर असतं त्या पद्धतीने झाली रेडी. आणि बाकी जे पण काही पॅकिंग करायची ते ऑलरेडी करून घेतली. एक शूट कंप्लीट करायचं होतं सो ते पण करून घेतलं, जे तुम्हाला बघायला मिळेल. आज थोडं लेट अपलोड होत आहे कारण थोडं सकाळी कामात असल्यामुळे मला एडिटिंग नाही करता आलं. सो जे पोहोचत आहे थोड्या वेळात, कारण ॲक्च्युली आज अनिलचं आधार कार्ड पोहोचणार होतं. सो पोस्टवाल्याचा कॉल आल्यामुळे तो त्या आधार कार्ड रिसीव करूनच मग तसं समोर बघू. चल, जे पण काय पॅकिंग करायची ते करून घेतली. ते बॉक्स वगैरे केले. अपडेट असा आहे समोरचं की इथून गावाकडे गेल्यानंतर बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचणं होतं त्यावर डिपेंड आहे. तिथे गेल्यानंतर तिथून दुसऱ्या गावाला जायचं आहे. आज आहे हळदीचं प्रोग्राम. सो बेसिकली ते आहे जी माझी आत्या आहे. सो आत्याच्या मुलीच्या मुलाचं लग्न आहे. सो नातूचं लग्न आहे उद्याला. सो आज आहे हळद. सो आम्ही हळद अटेंड करणार आहोत, कारण उद्याला गावीच हळद असल्यामुळे लग्नाला पॉसिबल नाही होणार, जाताना येणार. सो विचार केला आजचा दिवस तसं पण संध्याकाळचं फ्री आहे. सो आज हळदी अटेंड करून रिटर्न येऊन जाऊ घरी. सो बघू, जे पण काही अपडेट राहील व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. आणि भरपूर छान छान व्लॉग तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. सो स्टे ट्यून. पोटलीत पाणी भरून ती आताच फळफळत होती इकडे असेल. मग एका पन्नीमध्ये पॉलिथिनमध्ये पाण्यामध्ये टाकून दोन एकीची एक माझी. नाही आम्ही भारत भाऊ म्हणजे तो आमच्या घरचा व्यक्ती. फिश फिश झालं आपल्या जोड टाकणार. बघ ना, बघा ना फिश पकड घे ना. हा
हा खुला खुला ठेव. आणखी एक द्या. आणखी एक द्या. आणखी एक द्या. हे दे बॉटल दे. हे सोनू. हे इकडे आहे. ते मिळाले. हा घ्या. ते बघ ते घातली. हे बघ याच्यात घातली आहे फिश. लाव झाकण लाव. आहे बरोबर आहे. झोप पण लागते ना तिला. आम्ही पोहोचलो थोड्या वेळा आधी गावाला आणि तिथून आता तयारी करून समोर चाललो होता हळदीच्या प्रोग्रामला. आई वगैरे पोहोचले आहेत ऑलरेडी. सो आम्ही ऑन द वे आहोत. आणि ॲक्च्युली घरून येताना जेवण नव्हतं करता. मँगो पकडला फ्रीजमधून कारण खूप भूक लागली. आज दुपारचं जेवण स्किप झालं ॲक्च्युली. चला समोरचं जे पण काही अपडेट आहे ब्लॉगमध्ये बघायला. सो स्टे ट्यून्ड. फिश खाल्ली काय झालं? आता जाते म्हटलं तिकडे थोड्या वेळानं जायला कसं